नमस्कार. सण असो वा आनंदाचा कोणताही सोहळा, महाराष्ट्राच्या ताटात जोपर्यंत केशर श्रीखंड येत नाही तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही. घट्ट चक्का, सुगंधी वेलची, जायफळ आणि वरून घातलेल्या शुद्ध केशराच्या काड्या हे केवळ एक पक्वान्न नाही तर एक शाही अनुभव आहे. केशराचा तो सोनेरी रंग आणि जिभेवर विरघळणारा मखमली पोत कोणत्याही सामान्य जेवणाला खास बनवतो. असा हा केशर श्रीखंडाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग आज आपण अनुभवूया अस्सल महाशण परंपरेचा हा गोडवा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रीखंड तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागतो तो चक्का, आणि चक्का तयार करण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे. आणि दही लावण्यासाठी मी हे पातेल्यामध्ये कोमट केलेलं दूध घेतलंय. दूध चांगलं गरम करून घ्यायचं, नंतर ते कोमट करून आपल्याला दही लावायसाठी घ्यायचंय. तर मी साधारण 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. आता ह्या दुधामध्ये मी दही घालणार आहे. एक छोटी वाटी एवढं मी दही घालणार आहे. दुधाला विरजण लावणं असं म्हणतात, तर ते जे विरजण आपण आता लावून घ्यायचंय. तर 1 छोटी वाटी मी दही फेटून घेतलेलं आहे. दह्यातले सगळे गुठळ्या काढून घेतल्यात. हे आता आपण या दुधामध्ये घालून घ्यायचंय. आता हे जे आपण विरजण लावलंय दुधाला, हे आता व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. साधारण 50 ते 60 वेळा आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचंय, ज्याच्यामुळे आपलं दही चांगलं लागेल. मी विरजण लावताना दूध जेवढं तुम्ही दही त्याच्यामध्ये मिक्स करून घ्याल चांगलं, तेवढं दही चांगलं लागतं. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे बघा, आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता असं एकजीव केल्यानंतर आता आपण हे साधारण 5 ते 6 तासाकरता झाकून ठेवणार आहोत आणि त्याचं दही लावून घेणार आहोत. आता बघा, 6 तासानंतर अगदी व्यवस्थित त्याचं दही लागलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. एकदम घट्ट असं मस्तपैकी दही लागलेलं आहे. आता ह्या दह्यापासून आपण चक्का तयार करणार आहोत. बघा, मी एक भांडं घेतलंय आणि त्याच्यावर आपल्याला हे गाळणी ठेवायचे आणि ह्याच्यावरती आपण सुती कापड घालून घेणार आहोत. चक्का करायसाठी सुती कापड घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जे दही केलंय हे दही सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. बघा, मी सगळं दही याच्यावर घालून घेतलंय. आता हे जो कपडा आहे, हे सुती कापड जे आहे, हे आता आपल्याला बांधून घ्यायचंय. सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. थोडं आपण हलकंसं दाबून जेवढं निघेल तेवढं पाणी आपण काढून टाकायचंय. हे बघा, सुरुवातीला भरपूर पाणी निघतं, त्याच्यामुळे आपण जेवढं असं दाबून पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. हे बघा, आपण दाबून आता किती पाणी काढले मी तुम्हाला दाखवते. हे बघा, भरपूर असं पाणी त्याचं निघालेलं आहे. आता त्याचं एवढं आपण पाणी जेवढं काढते तेवढं आपण काढून घेतले. याच्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचंय. त्याची व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. हे बघा, आपण 2 प्रकारे चक्का करू शकतो. एक तर तुम्ही हे असं बांधायचं आणि हे कुठेतरी असं हँग करून ठेवायचं, जेणेकरून त्याच्यातून पाणी खालून सगळं त्याचं निघत राहील आणि त्याचा चक्का तयार होईल. आणि दुसरी पद्धत अशी आहे की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त पाणी काढलं जातं. त्याकरता मी आता ही प्लेट ठेवणार आहे याच्यावरती आणि त्याच्यावरती जेवढे जड वस्तू तुम्हाला ठेवता येईल ते ठेवून घ्यायची. ते बघा, माझ्याकडे लोखंडी खलबत्ता आहे, मी तो त्याच्यावर ठेवून देणार आहे आणि त्याचं सगळं पाणी निघून जाईल आणि त्याचा चक्का तयार होईल. हे चक्का करायला तुम्ही 7 ते 8 तास हे असं ठेवणं आवश्यक आहे, की जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आणि जर टाइम असेल तर हा पूर्ण रात्रभर हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय आणि त्यातलं चक्का आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण हा रात्रभर दह्याचा चक्का करत ठेवला होता, त्याच्यावर वजन ठेवलेलं होतं. पण वजन काढूया. आता बघूया आपण आपला चक्का कसा तयार झालाय. हे बघा, तुम्हाला दाखवते. अगदी मस्त एकदम घट्ट असं आपला चक्का तयार झालेला आहे. हे बघा,
सगळं पाणी त्यातलं निघून गेलेलं आहे आणि मस्त घट्ट असं आपला चक्का तयार झालेला आहे. आता हा चक्का मी सगळा काढून घेते एका भांड्यामध्ये. चला आता आपण श्रीखंड करायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला चक्का आणि साखर याचं प्रमाण सांगते. आता 1 वाटी जर आपला चक्का असेल तर त्याला 1.25 वाटी साखर घ्यायची. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि जर तुम्हाला खूपच गोड नको असेल तर तुम्ही 1 वाटीला 1 वाटी साखर घेऊ शकता. तर मी आता 1 वाटीला 1.25 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आता आपण साखर आणि चक्का हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता मी हा मिक्सिंग बोल घेतलाय, त्याच्यामध्ये आपला चक्का घालून घ्यायचा आहे. चक्का आधी व्यवस्थित मऊ करून घ्यायचा. आता चक्क्यातल्या सगळ्या आपण गुठ्या फोडून घेतल्या. आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करून घ्यायची. तुम्ही अख्खी साखर घेतली तर मग ती अख्खी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून 2-3 तास तुम्हाला तशी ठेवून द्यायला लागेल, म्हणजे साखर त्याच्यामध्ये मेल्ट होईल आणि त्याच्यानंतर आपण श्रीखंड करू शकतो. पण जर तुम्ही पिठी साखर करून घेतली तर इन्स्टंट तुम्ही त्याचं लगेच श्रीखंड करू शकता. पण मी ती साखर आहे, मी ती पिठी साखरच घेतली त्याच्यामध्ये. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आता मी हे चक्क्यामध्ये ही जी साखर आहे पिठी साखर मिक्स करून घेतली. आता हे मी थोड्या बाजूला ठेवते, तोपर्यंत बाकीची तयारी करते. आता ह्या बोलमध्ये मी गरम दूध घेतलेलं आहे. खूप थोडंसं घेतलंय, जास्त दूध घ्यायचं नाही कारण आपल्याला श्रीखंड पातळ करायचं नाहीये. जस्ट आपल्याला केशर त्याच्यामध्ये भिजायला हवं म्हणून मी त्याच्यामध्ये गरम दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये केशर आपल्याला भिजत ठेवून द्यायचं. आता हे केशर आपण थोडा वेळ असंच ठेवून देऊया मिक्स करायला. तुम्ही बघू शकता केशराने लगेच त्याचा कलर सोडायला सुरुवात केलेली आहे. आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया. आता चक्का आणि साखर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता बघा, मगाच्या पेक्षा थोडं पातळ झालंय. आता हे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता मी हे पिठाच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या निघून जातील आणि आपलं श्रीखंड जे आहे ते एकदम स्मूथ असं तयार होईल. हे बघा, आता मी हा बोल घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही मी पिठाची चाळणी ठेवलेली आहे. आता ह्याच्यावरती मी हे मिश्रण घालून घेणार आहे आणि हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित आपल्याला असं चाळून घ्यायचं. हे बघा, सगळं आपला श्रीखंड आहे चाळणीतून चाळून झालेलं आहे. हे बघा, अगदी सॉफ्ट असं आपलं श्रीखंड तयार झालंय. आता त्याच्यामध्ये आपण केशर फ्लेवर श्रीखंड करतोय. आता हे केशर सुद्धा बघा, मगाशी आपण हे गरम दुधामध्ये भिजत घातलेलं होतं. अगदी छान कलर आलेला आहे त्याला. आता हे याच्यावरती घालून घ्यायचंय. आता हे बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. केशराचा फ्लेवर खूप छान येतोय. हे बघा, आता आपलं हे केशर फ्लेवर श्रीखंड तयार झालंय. आता आपण हे सर्व करायला घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम घट्ट आणि स्मूथ असं श्रीखंड तयार झालेलं आहे. चला, आता मी श्रीखंड काढून घेते. श्रीखंड घेतलंय, त्याच्यावर थोडंसं आपण केशर घालूया, केशराचं दूध. त्याच्यावर थोडं जायफळ आणि वेलची घालून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तुम्ही श्रीखंडामध्ये डायरेक्ट मिक्स केलं ते सुद्धा चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता घालूया. मस्तपैकी आपलं हे केशर श्रीखंड तयार आहे. पाडवा स्पेशल केशर श्रीखंड.
हा श्रीखंडाचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.